पुण्यातल्या एका मध्यमवर्गीय कुटुंबात स्वातीचं लग्न झालं होतं. स्वाती शिक्षित, नोकरी करणारी आणि बोलण्यात नम्र पण विचाराने ठाम होती. तिची सासू शारदा ताई घरातील कामात काटेकोर, पारंपरिक आणि जुन्या विचारांची होती. सुरुवातीचे काही दिवस छान गेले. स्वाती प्रत्येक गोष्ट सासूच्या सांगण्यानुसार करत होती. पण हळूहळू मतभेद सुरू झाले. एक सकाळची गोष्ट. शारदाताई स्वयंपाकघरात भाजी करत होत्या. स्वाती ऑफिसला जायचं म्हणून घाईनं होती. "आई, मी भाजी मीठ घातलं का ते बघा, थोडं विसरले." बहुतेक ती म्हणाली. त्यावर सासूंचा सूर चढला. "अगं, घरकाम करायचं नाही म्हणे, पण काम करायलाही सांगू नको. हे ऑफिसवाल्यांना वेळेच भान असतं, घरात नाही का?" स्वातीला राग आला, पण ती शांत राहिली. तिने हळू आवाजात उत्तर दिलं, "आई, मी काही गैर बोलले नाही. फक्त सांगितलं मीठ घातलं का ते बघा म्हणून." "अगं, मी लहान नाही. रोज भाजी मीच करते. तुला काय करायचं? ऑफिस ऑफिस करत घरीही बघायला हवं ना." शारदा ताई ओरडल्या. स्वातीचं मन खट्टू झालं. ती निघताना काहीही न बोलता घराबाहेर पडली आणि दार बंद झालं. त्या आवाजात तिचा राग, दुःख आणि सासूचा अहंकार सगळं सामावलं होतं. त्या दिवसापासून घरातलं वातावरण बदललं. शारदाताई जाणीवपूर्वक स्वातीशी थंड वागत होत्या आणि स्वाती स्वतःच्या कामात गुंतून शांत राहायचा प्रयत्न करत होती. पण ही शांतता किती दिवस टिकणार होती? नवऱ्यांच्या उपस्थित दोघीही आवराच्या, पण त्यांच्या अनुपस्थित घरात पुन्हा पुन्हा छोट्या मोठ्या ठिणग्या पडत होत्या. त्या सगळ्या काळी स्वाती ऑफिसहून थकून आली. तिच्या चेहऱ्यावर थोडा ताण आणि डोक्याखाली थकव्याच्या रेगा. तिला थोडं शांत बसायचं होतं, पण घरात वातावरण आधीच ताणलेलं होतं. शारदाताई हॉलमध्ये बसून नवऱ्याशी बोलत होत्या. "तुझी बायको आता घरात काही करत नाही. सगळं माझ्या जबाबदारीवर सोडून ऑफिसला परतते. लग्न झालंय की नोकरीचं घर झालंय." स्वाती आत आली तेव्हा हे वाक्य तिने ऐकलं. तिच्या मनात धक्का बसला. ती हळूच म्हणाली, "आई, मी रोज घरकाम मदत करते. ऑफिसचं कामसुद्धा आहे. पण मी दुर्लक्ष करत नाही. मदत ती फक्त नावालाच. घरातील भांडे, कपडे, घर, देवघर सगळं मीच करते." शारदा ताई चिडून म्हणाल्या. स्वातीने संयम राखण्याचा प्रयत्न केला. "आई, मीही प्रयत्न करते, पण दोघांनी थोडं समजून घेतलं तर बरं होईल ना." तेवढ्यात नवरा राजेशमध्ये पडला. "आई, स्वातीचंही म्हणणं बरोबर आहे. ती दिवसभर काम करते. तिला थोडं वेळ देऊ या." शारदाताईचा चेहरा लाल झाला. "अरे, आता तू तिच्या बाजूने बोलतोयस? माझं इतकं वर्षांचं काम तुला दिवस नाही." राजेश शांत राहिला. स्वातीला अपराधी वाटलं. तिला वाटलं तिच्यामुळे नवरा आणि सासू यांच्यात तणाव वाढतोय. त्या रात्री ती झोपेतही विचार करत राहिली, "हे घर माझं नाही का? मी किती प्रयत्न करते, तरीही आईला माझं काहीच आवडत नाही." आई दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा भांडण सुरू झालं. यावेळी कारण होतं चहाचं. शारदाताई म्हणाल्या, "चहा गार झाला तेवढा वेळ लागतो का 2 कप चहा बनवायला?" स्वाती म्हणाली, "आई, मी फक्त पाणी उकळायला ठेवलं, पण फोन आला ऑफिसचा म्हणून उशीर झाला." "फोन, फोन, फोन. सगळं आयुष्य त्या फोनवरच का?" शारदाताईचा आवाज पुन्हा उंचावला आणि पुन्हा घरभर ताण पसरला. दुसऱ्या दिवशी रविवार होता. घरात सगळी जण होते. शारदाताई, राजेश आणि स्वाती. सकाळी वातावरण तणावपूर्ण होतं. भाजी चिरताना सासू-सुनांमध्ये पुन्हा किरकोळ बोलाचाली चालू झाली. शारदाताई म्हणाल्या, "अगं स्वाती, कांदा बारीक चिरला नाहीस का? एवढे मोठे तुकडे ठेवतेस? खायला वाटतं का?" लोकांना स्वातीने शांत राहून सांगितलं, "आई, मी पटकन चिरत होते म्हणून थोडं जाड झालं. मी लगेच बारीक करते." पण शारदाताईचं बोलणं थांबतच नाही. दरवेळी काहीतरी कारण. "माझ्या काळात आम्ही पहाटे उठून सगळं घर आवरायचो आणि ही बाई अजून फोनवरच गप्पा करते." ते ऐकून स्वातीचा संयम तुटला. तिने थोड्या कठोर आवाजात उत्तर दिलं, "आई, मी घरासाठी करतच असते, पण सगळ्यांच्या गोष्टीवर टीका करणं बंद करा ना. मी पण माणूस आहे." हे ऐकून शारदाताईचा आवाज आणखी चढला. "अरे देवा, आता सून बोलायला लागल्या. माझ्याच घरात मला शिकवते." तेवढ्याच राजेश हॉलमधून धावत आला. "पुरे झालं दोघींचं." तो ओरडत दोघी
थबकल्या. राजेशचा आवाज प्रथमच इतका कठोर झाला होता. तो म्हणाला, "आई तू शांत हो आणि स्वाती तूही थोडं सहन कर. माझ्या दोघांच्या वादात मी अडकलोय. एकीकडे माझी आई आहे आणि दुसरीकडे माझी पत्नी. मी कोणाचं ऐकू?" राजेश बोलून खोलीत गेला. घरात सन्नाटा पसरला. शारदाताईंच्या डोळ्यात पाणी आलं. तर स्वातींचं मन आतून तुटलं. त्या दिवशी दोघांनी एकमेकांशी एक शब्दही बोलला नाही. घरातलं जेवणही शांततेत झालं आणि त्या शांततेत होती न बोललेली नाराजी, दुःख आणि थकवा. रात्री उशीर स्वातीने देवघरात बसून मनात विचार केला, मी इतकं वाईट नाही, पण आईला ते कसं समजावं? आता काहीतरी बदल घडवायला हवं. त्या रात्री स्वाती खूप विचार करत राहिली. सासूंशी रोजच्या वादाने घरातला आनंद हरवला होता. तिला समजलं भांडण केल्याने काही सुटणार नाही. काहीतरी वेगळं करावं लागेल. दुसऱ्या दिवशी सकाळी ती नेहमीपेक्षा लवकर उठली. तिने सगळं घर आवरलं, चहा केला आणि सासूबाईशी नाश्ता बनवला. शारदा ताई उठल्या तेव्हा सगळं काम झालेलं पाहून थोड्या गोंधळल्या. "हे काय, आज एवढं लवकर उठलीस?" त्या विचारात स्वाती हसून म्हणाली, "हो आई, थोडं आधी उठलं म्हणजे कामही वेळेवर होतं आणि तुम्हाला आराम मिळतो." शारदाताई काहीच बोलल्या नाही, पण त्यांच्या चेहऱ्यावर थोडं आश्चर्य दिसत होतं. त्या दिवशी पहिल्यांदा घरात भांडण झालं नाही. राजेशही ऑफिसला हसत गेला. दुपारी स्वाती ऑफिसहून आली तेव्हा तिने सासूसाठी फुलांचा एक छोटासा गुच्छ आणला. "आई, हे तुमच्यासाठी मंदिरात ठेवा." शारदा ताई काही क्षण स्तब्ध राहिल्या. माझ्यासाठी? त्यांनी विचारलं. "हो आई, तुम्ही इतकी काम करतात, तुमचंही थोडं कौतुक व्हावं म्हणून." त्या क्षणी सासूंच्या डोळ्यात थोडं पाणी आलं, पण त्यांनी ते लपवलं. रात्री जेवताना पहिल्यांदा स्वातीला विचारलं, "तू थकतेस का एवढं ऑफिस करून?" स्वाती हलक्या आवाजात म्हणाली, "थकते थोडं, पण तुमचा हात असेल ना तर सगळं सोपं वाटतं." त्या वाक्याने शारदाताईनं मन हलकं. त्यांना वाटलं, कदाचित ही सुना तशी वाईट नाही, मीच थोडं जास्त बोलते. पुढचे काही दिवस घरात शांतता होती. दोघी एकत्र काम करायच्या, एकमेकींशी बोलायच्या. राजेशलाही जाणवलं घरातली हवा बदलते, पण ही शांतता फार काळ टिकली नाही. एका छोट्याशा गैरसमजातून पुन्हा घरात वादळ उठलं. काही दिवस घरात शांती होती. सासू सुना एकत्र काम करायच्या, बोलायच्या, हसायच्याही. कधी कधी पण एक दुपार तसं काहीही घडलं त्याने पुन्हा सगळं तुटलं. त्या दिवशी स्वाती ऑफिसमधून थोडं लवकर आली. ती फोनवर तिच्या सहकाऱ्यांशी बोलत होती. "हो, उद्या मीटिंग आहे म्हणून मला उशीर होईल, घरी सांगते." मी इतकं बोलून ती स्वयंपाकघरात गेली, पण शारदाताईने फक्त अर्ध ऐकलं. त्यांना वाटलं ही कोणाशी तरी गुपचूप फोनवर बोलते. संध्याकाळी राजेश घरी आला तेव्हा शारदाताई म्हणाल्या, "राजेश, तुझी बायको दिवसभर कोणाशी तरी फोनवर असते. काही विचित्र वाटतंय मला." राजेश म्हणाला, "आई, तसं काही नाही. ती ऑफिसचं काम करते फोनवरून." पण सासूंच्या मनात संशय आधीच घर करून बसला होता. त्यांनी थेट स्वातीला विचारलं, "अगं, तू कोणाशी बोलत होतीस आज दुपारी? मी ऐकलं." "मी सांगते घरी असं म्हणालीस?" स्वाती गोंधळली. "आई, मी ऑफिसमधल्या रोहनशी बोलत होते. तो माझा टीममेट आहे." "टीममेट? रोज त्याचं नाव घेत असतेस. काही जास्त जवळीक दिसते." शारदाताईचा आवाज आता ताणलेला होता. स्वाती थोडी दुखावली. "आई, तुम्ही मला चुकीचं समजू नका. मी ऑफिसमध्ये काम करते, तिथे सगळ्यांशी बोलावं लागलं, पण घरातही एवढा वेळ त्याच्याशी फोनवर हे बरं नाही." शारदाताईचा सूर आता संशयाने भरलेला होता. राजेश मध्ये पडला. "आई, पुरे करा आता. स्वातीवर विश्वास ठेवा." पण शारदाताई रागात म्हणाल्या, "विश्वास ठेवू? तिच्याबद्दल रोज काहीतरी नवीन ऐकायला मिळतंय. मी ही एक बाई आहे, मला ओळख आहे लोकांची." स्वातींचं मन तुटलं. तिला विश्वासघातासारखं वाटलं. ज्याच्यासाठी ती बदलायचा प्रयत्न करत होती
त्या सासूंचं तिच्यावर शंका घेत होत्या. ती रडतच खोलीत गेली. राजेश तिच्या मागे गेला, पण तिने दार बंद केलं. त्या रात्री सगळं घर गप्प पडलं. फक्त बंद दरवाजांच्या आत स्वाती रडत होती आणि हॉलमध्ये शारदाताई विचार करत होती. मी खरंच जास्त बोलले का? त्या रात्री स्वाती खोलीत शांत बसली होती. डोळ्यातून अश्रू ओघळत होते. तिचं मन म्हणत होतं, मी एवढं बदलले, प्रयत्न केले, तरीही आईला माझ्यावर विश्वास नाही. राजेश तिला समजावायचा प्रयत्न करत होता. स्वाती, आईचा हेतू वाईट नाही. मी फक्त जुने विचार घेऊन जगते. तू रडू नकोस. स्वाती शांत राहिली, पण मनातून तुटलेली होती. पुढच्या सकाळी ती नेहमीप्रमाणे उठली नाही. तिने नाश्ता बनवला नाही. देवघरही उठलं नाही. सगळं काम शारदाताईच्या हाती आलं. शारदाताई चिडल्या, पण आतून अपराधीपणाही वाटत होता. राजेश ऑफिसला गेल्यावर त्या स्वातींच्या खोलीत गेल्या. स्वाती आरशासमोर बसलेली, चेहरा फिकट आणि डोळे सुजलेले अंग. स्वाती, शारदाताई हळू आवाजात म्हणाल्या, काल मी थोडं जास्त बोलले. बहुतेक स्वातीने काही उत्तर दिलं नाही. फक्त म्हणाली, आई, मी काही चुकीचं करत नाही, पण प्रत्येक वेळी शंका घेतली मी मनात लागते. शारदाताईचं डोकं खाली झुकलं. माहितीही ग, तू चांगली आहेस. मीच थोडी जास्त बोलले. माझ्या काळात मुली इतक्या पुढे नव्हत्या म्हणून संशय नाही या गोष्टींची. स्वाती हळूच उठली आणि म्हणाली, आई, मी तुमचा तिरस्कार करत नाही. मला फक्त एवढंच हवं की तुम्ही मला समजा. त्या क्षणी सासूंच्या डोळ्यातून पाणी आलं. त्या म्हणाल्या, मी समजेल ग बाळा, आतापासून प्रयत्न करेल. पहिल्यांदा त्या दोघी एकमेकांची मिठीत गेल्या. घरातला ताण हळूहळू विरघळला. त्या दिवशी शारदाताईंनी स्वतः स्वातीसाठी चहा केला. अगं, आता चहा मी करते, तू थोडी विश्रांती घे. स्वातींच्या चेहऱ्यावर हसू आलं. तिच्या मनात एकच विचार, मन बदलण्यासाठी भांडण नव्हे, प्रेमळ पुरेसं असतं. त्या दिवसानंतर घरात वातावरण अगदी बदललं होतं. सकाळी दोघींची बोलचाल आता हसतमुखाने व्हायची. शारदाताई काम करताना स्वातीला सल्ला द्यायच्या आणि स्वातीही आता त्यांच्या अनुभवांचा मन ठेवायची. एक दिवस स्वाती ऑफिसला जाताना म्हणाली, आई, मी आज उशिरा येईल, मीटिंग आहे. शारदाताई हसून म्हणाल्या, काही हरकत नाही, मी जेवण बनवते, तू फक्त वेळेवर जेवण घे. हे ऐकून स्वातीला आश्चर्य आणि आनंद दोन्ही वाटलं. पूर्वी अशा गोष्टीवर भांडण व्हायचं. आज मात्र आई स्वतः म्हणत होती, काही हरकत नाही. त्या संध्याकाळी जेव्हा स्वाती परत आली, घरात सुगंध दरवळत होता. शारदाताईने तिच्या आवडत्या डाळ भात भजीचा ताट वाढला होता. आई, तुम्ही माझ्या आवडीचं बनवतंय. अगं बाई कामावरून येते, थकलेली म्हणून थोडं तिचं मन प्रसन्न व्हावं म्हणलं. स्वातींच्या डोळ्यात पाणी आलं, पण तिने हसतच ते लपवलं. त्या रात्री दोघी देवघरात एकत्र आरती म्हणाल्या. पहिल्यांदाच घरात त्या दोघींमध्ये मनाने जवळीक निर्माण झाली होती. पण नियतीला अजून एक कसोटी दाखवायची होती. दुसऱ्या आठवड्यात शारदाताईंची तब्येत अचानक बिघडली. डॉक्टरांनी सांगितलं, थोडं रक्तदाब आणि थकव्याचं प्रकरण आहे, पण काळजी घेणं गरजेचं आहे. स्वातीला धक्का बसला. ती ऑफिसवरून सुट्टी घेऊन सासूंची पूर्ण काळजी घेऊ लागली. औषध, जेवण, डॉक्टर सगळं ती स्वतः बघायची. एकदा शारदाताई म्हणाल्या, अगं, तू एवढं कशाला करतेस माझ्यासाठी? मीच तुला किती वेळा त्रास दिला. स्वातीने त्याच्या हातावर आपला हात ठेवत म्हणलं, आई, आता ते सगळं मागे राहिलं. तुम्ही माझं घर आहात. त्या क्षणी शारदा ताईंच्या डोळ्यात पुन्हा आसव आलंय, पण यावेळी त्या आसवात आभाळ, प्रेम आणि समाधान होतं. शारदाताईची तब्येत हळूहळू सुधारत होती. स्वाती तिची सेवा करताना अजिबात कंटाळली नाही. तिने त्याच्यासाठी वेळेवर औषध दिले, आहार सांभाळला आणि रोज त्यांच्याशी थोडं बोलायचा प्रयत्न केला. शारदाताईंच्या मनात दिवसेंदिवस एक गोष्ट रुजत होती, हीच तर खरी सुना, माझ्या मुलीपेक्षा कमी नाही.
एक दिवस घरात नातवंड व नातेवाईक आले होते. सगळे हॉलमध्ये बसले होते. हसत गप्पा मारत होते. तेव्हा शारदा ताईने सगळ्यासमोर स्वातीला हाक मारली. स्वाती, इकडे ये ग बाळा. स्वाती आली. थोडी लाजत शारदा ताई तिचा हात धरत म्हणाल्या, तुम्हा सगळ्यासमोर आज एक गोष्ट सांगायची आहे. सगळे थांबले. शारदाताईंचा आवाज भावनांनी थरथरत होता. त्या फक्त म्हणाल्या, स्वाती, माझ्यासाठी फक्त सून नाही, तिने मला आई म्हणून मान दिला आणि संकटात माझी मुलगी बनून साथ दिली. हॉलमध्ये शांतता पसरली. स्वातींच्याही डोळ्यात अश्रू आले. ताई पुढं म्हणाल्या, मी तिला कधी चुकीचं समजले, पण ती मात्र कधी चुकीचं वागली नाही. आज मी सगळ्यासमोर सांगते, स्वाती माझी मुलगी आहे आणि या घराचा अभिमान आहे. राजेशचा चेहरा आनंदाने उजळला. नातेवाईकही भावूक झाले. स्वाती सासूंच्या मिठीत गेली आणि म्हणाली, आई, माझं सगळं आयुष्य तुमच्या प्रेमासाठी आहे. त्या क्षणी घर घर शांतता, पण मनभर ऊब होती. इतक्या दिवसांचं गैरसमज, भांडण, अश्रू सगळं त्या एका मिठीत विसरलं. त्या दिवसानंतर शारदाताई स्वातीला रोज म्हणायच्या, अगं माझ्या मुली, आज काय बनू? आणि स्वाती हसून म्हणायची, आई, तुम्ही जे बनवाल तेच सर्वोत्तम. घर पुन्हा हसू, प्रेम आणि समजुतीने भरलं आणि त्या दोघींचं नातं सासू सुनेचं नव्हे तर आई मुलींचं झालं. काही महिने गेले. घरात पुन्हा तोच आनंद, पण आता त्यात शांतता आणि समजून मिसळलेली होती. सकाळी देवघरात दोघी एकत्र आरती करायच्या. शारदाताई म्हणायच्या, स्वाती, घंटा वाजव जरा जोरात. देवाला कळलं पाहिजे आपलं घर किती गोड झालंय. आणि दोघी मनापासून हसायच्या. राजेशही खूप आनंदही होता. तो मित्रांना म्हणायचा, माझ्या घरी आता भांडण नाही, फक्त हसणं ऐकू येत. एकदा समाज मंडळात महिला दिनांचा कार्यक्रम ठेवला होता. शारदाताईने सद्गृहिणी सन्मान द्यायला ठरलं. त्यांना स्टेजवर बोलायला सांगितलं गेलं. त्या उठल्या, माईक समोर उभ्या राहिल्या आणि म्हणाल्या, या सन्मानात माझा नव्हे, माझ्या सुनेबाईंचा वाटा आहे. तिने मला शिकवलं की समजूत आणि प्रेम ह्या दोन गोष्टी असल्यात की कोणतंही घर सुंदर होतं. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. स्वाती खाली बसून रडत होती, पण तिच्या डोळ्यात समाधान होतं. त्या दिवशी घरी परतल्यावर शारदा ताईंनी मिठी घेतलं. माझं आयुष्य आता पूर्ण झालं ग बाळा. माझ्या सासूंशी मी कधी असं नातं बांधू शकते नाही, पण तू ते शक्य केलंय. स्वाती म्हणाली, आई, तुम्ही मला आईसारखं प्रेम दिलंयस म्हणूनच मी ते करू शकले. त्या क्षणी देवघरात दिवा लुकलुक होता आणि दोघांच्या चेहऱ्यावर त्यांचं सोनसळी प्रकाश पसरला होता. एक नातं जे भांडणातून जमलं पण प्रेमातून टिकून राहिलं. तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो, तुम्हाला कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. आणि अशाच नवनवीन कथा दररोज न चुकता ऐकण्याकरिता आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.